नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण निघालो आहोत बेलफास्ट आणि आयर्लंड ह्या नॉर्दर्न आयर्लंड आणि आयर्लंड या देशामध्ये फिरण्यासाठी. तर आता संध्याकाळचे वाजलेले 6. आपली फ्लाईट आहे 7:30 वाजताची. आता जस्ट आम्ही उतरलो कॅबमधून, हे बघा. आणि आता आपण निघत आहोत एअरपोर्टकडे चेकिंग करण्यासाठी. तर चला मग. आणि सिक्युरिटीचं क्लिअरन्स झालेलं आहे. आता आपण निघालो आपल्या फ्लाईटकडे. चला मग. तर मित्रांनो, अजून आपली फ्लाईट लागलेली नाही आहे. आपल्याला अजून गेट नंबर समजला नाहीये, तर आम्ही अजून वेट करतोय लागण्याचा. आणि हे आमचे भाऊ काय करत बसलेत का माहित नाहीये. तर ब्लॉग बनवतोय मी पण. तुम्हाला काय माझा वाटतं? नवीन ब्लॉग येणार आहे गाईस, फॉलो मी. काय अक्षयचे 15 फॉलोवर आहेत, 15 पैकी 4 तरी या. आणि आमच्या भाभीचा फोटो सेशन चालू आहे. हे फोटो सेशन चालू आहे यांचं. आणि मित्रांनो, ही आपली फ्लाईट आहे बघा. ही बघू शकता, ही फ्लाईट आहे आपली. खूप छान, मस्त, खूप थंड वातावरण झालेलं आहे. पाऊस पण पडतोय, हे बघा. हे आपला फ्लाईट 23-24 रहेगा ना, इझी जेट फ्लाईट. सो गाईज, आम्ही आता फ्लाईट मध्ये बसलेलो आहोत आणि आमची फ्लाईट आता टेक ऑफ होणार आहे. काय मिनिटात, बट स्टिल बोर्डिंग, पीपल आर स्टिल बोर्डिंग. बहुत बड़ी फ्लाइट पे बैठे हम लोग। खूप मोठी फ्लाईट आहे, खूप मोठी कंपनी आहे. आणि आणि आपण काय- पाहू शकता, हे बघा, ही विंडो बघा, ही मध्येच पाहिजे तर कोपऱ्यात आहे. आणि लेग रूम बघा गाईस, लेग रूम काय एक नंबर लेग रूम आहे. तर मित्रांनो, आता उतरलो आहे फ्लाईट मधून आपण. आणि आता आपण निघालो आपल्या हॉस्टेलकडे. हॉस्टेल नाही, सॉरी, हॉटेल बुक केलं आपण. तर आता हॉटेलमध्ये जाण्यासाठी आपण निघालो. पहिला इमिग्रेशन तर नाही होणार, कारण की डोमेस्टिक फ्लाईट आहे ही, त्यामुळे. तर चला मग. तर मित्रांनो, सकाळी खूप उशीर झाला उठण्यासाठी, म्हणून आम्ही सकाळची जर्नी दाखवण्यात आली नाही तुम्हाला. परंतु आता आम्ही नॉर्थर्न आयर्लंड या देशाच्या मेन सिटी म्हणजे बेलफास्ट इथे आहोत. आणि ही आहे आपली पाठी आपली बस. आणि हे पण आमचे भाऊ आज ब्लॉगिंग करत आहेत. आणि हा आहे आपला ही आपली पहिली लोकेशन. इट्स कॉल्ड कॅरिसफर्गस कॅसल. कॅसल. आणि इथे स्टॅच्यू आहे. काय नुसतं एक कॅसल सारखंच आहे, बस काय दाखवण्यासारखं नाही. परंतु बघा, खूप छान बोटी वगैरे आहेत, खूप छान बघण्यासारखं आयर्लंड. परंतु आम्हाला 20 मिनिटं दिली आहेत पाहण्यासाठी, त्यामुळे काय जास्त काय पाहता नाही येणार इकडे. परंतु हे बघा मित्रांनो, हा आहे किंग विलियम III याचा स्टॅच्यू आहे हा. आणि आपण पाहू शकतो बा, कॅसलची भिंत हे आपले जे इंडियन कॅसल आहेत तसेच आहेत. कोणतीही दगडं लावून कशीही बनवलेले आहेत. आणि आपला टाइम तर नाही भेटणार तर आतमध्ये जाण्यासाठी. 20 मिनिटामध्ये आपण काय कॅसल फिरू शकतो ना. त्यामुळे आपण इथेच थोडेफार फोटो काढू आणि नंतर मग दुसऱ्या डेस्टिनेशनकडे निघू. बघा मित्रांनो, काय मस्त सिटी आहे बेलफास्ट. खूप छान आहे. हा कॅसलचा एंट्रन्स. हे बघा, येथे एखादा सैनिक वगैरे उभा राहिला असेल. आणि हा सैनिक.
आता हे सगळं म्युझियम टाइपच बनवलेलं आहे सगळं, पण तू वरी विचार अरे ऊपर मस्त है भाई, टिकट है भाई ऊपर जाने के लिए, इतना पैसा नहीं अपने पास. हे कॅसल पाहण्यासाठी तिकीट आहे आणि हे बाहेरून तिकीट आहे भाई. ही आहे किल्ल्याची तटबंदी. जास्त काही पाहता येत नाही. आपण आता पोहोचलो आपल्या सेकंड लोकेशन मध्ये. आपण कॉसवे करत आहोत आणि 2 तास बसमध्ये बसल्यानंतर आपण आता इकडे अच्छा हाँ यार कुछ तो है वो. फोटो बिल करो ना. ही आहे बुशमिल डिस्टिलरी आणि ही आहे बुशमिल डिस्टिलरीचं मेन ऑफिस आणि ते आहेत कास ज्यामध्ये बुशमिल ठेवली जाते. तर जवळजवळ इथे खूप पुराणे विस्की पण आहेत, म्हणजे स्टार्टिंग होते 5 वर्ष जुनी, 10 वर्ष जुनी, 12 वर्ष जुनी आणि नंतर 20 वर्ष जुनी पण आहेत आणि 30 वर्ष जुनी पण आहे आणि 41 वर्ष जुनी पण आहे. पण प्रत्येकाची कॉस्ट वेगवेगळी आहे. जसं 5 वर्ष जुनी आहे ती जी 15-16 पाऊंड काहीतरी आहे. 10 वर्ष जुनीला थोडे जास्त आहे आणि 41 वर्ष जुनी आहे ती जवळजवळ 12,000 पाऊंड, म्हणजे जवळजवळ 12 लाख रुपये. हे आहेत कास ज्यामध्ये विस्की म्हणजे एज केली जाते. आणि गिफ्ट शॉप आहेत. आपण तिकडे गिफ्ट तिथे जाणार आहोत सध्या. हे बघा. आणि हे तुम्हाला माझं लंडनचं फेमस अट्रॅक्शन टेलिफोन बॉक्स. दिस इज ओल्ड बुशमिल डिस्टिलरी को लिमिटेड. आणि ही सगळ्यात ओल्ड लायसन्स डिस्टिलरी आहे जी जेम्स इंग्लंडचे किंग जेम्स III यांनी लायसन्स दिला होता यांना. ही आहे बुशमिलच्या आतमधलं सगळं सीन आणि ही आहे विस्की बनवण्याची प्रोसिजर. आणि आपण पाहू शकता बुशमिलचं एस्टॅब्लिशन 1784 मध्ये झालं आहे आणि यांनी चालू केलं होतं. आता आपण पोहोचलो आहे आपल्या लास्ट स्टॉपला
आता आपण जिथे जात आहोत ते नॉर्दर्न आयर्लंडचं एकच सगळ्यात महत्त्वाचं वर्ल्ड हेरिटेज असलेलं जायंट कॉसवे आहे. तिकडे आता आपण जात आहोत आणि हे आमची मंडळी सगळी निघालेले आहेत आणि आपण गोष्टीला काय सुंदर असं बनवलेलं आहे. आता डोंगरवरती चढायचं असं प्रत्येक वाटतंय मला. तर चला. व्हिडिओ लावले ना. वीडियो ही चल रहा है. ठीक है बात होती है, मैं हिल जाऊंगा, बाकी सब स्टेबल रहेगा बाबू. बस नीचे पण उतरने देते रे एकदम. मित्रांनो बघा, हा लाल डोंगर आहे. लाल डोंगराचा, लाल दगडाचा डोंगर आहे. लाल मातीचा. लाल मातीचा. आणि काय मस्त हवा सुटलेली आहे. बैठ के अपन आणि हे एक कपल बघा. लवेबल कपल गाइस, हैप्पी कपल, हैप्पी टाइम्स. भाई मेरे को बताइए, इनका किला बनाने के लिए दगड़ की जरूरत क्या है भाई? इतने डोंगर पड़े भाई इनके पास. बकचोदी करते करते जाते हैं. हाँ तो बोल रहा ना भाई, मैं जाऊँ उधर, रास्ता होगा किधर ना किधर. नहीं नहीं, पहले वो देखते आते ना क्या है वो. अरे हाँ, भाई उधर आहे अपने को जाने का. मित्रांनो किती गर्दी आहे बघा तिकडे झालेली आहे. आपल्याला तिकडे टोकऱ्या कोण्यावर जायचं आहे. आपल्याला माहिती पण नव्हती कसे दगड आहेत. आणि आपण जे आता जे बघायला चाललो आहोत ना, ते आहे व्हॉल्कॅनिक निर्माण झालेले दगडांचा एक समूह. तो वर्ल्ड हेरिटेज मध्ये 1966 साली त्याची नोंदणी करण्यात आली आणि ती नॉर्दर्न आयर्लंडची फक्त एकूण ते एक असं वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. आणि आपण पाहू शकता किती सुंदर असा हा समुद्र किनारा लावलेला आहे नॉर्दर्न आयर्लंडला. आणि लोक खूप आपले कुत्रे घेऊन सगळे येतात, फिरायला येतात. पण लोकांना खूप वाईट वाटतं जर आपण त्यांना कुत्रा बोललो. त्यांना डॉगच बोलायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण आपल्या लास्ट लोकेशनला पोहोचलेलो आहेत. हे जे दगडाचे ठोकळे आहेत त्यांना जायंट कॉसवे असे बोलतात. व्हॉल्कॅनिक इरप्शनच्या मुळे ते तयार झालेले आहेत. आता आपण जवळ जाऊन बघूया. ती जगह उसको जाएगी वो. अभी चल के जाना पडेगा. आता आपल्याला एवढ्या वरती परत चालत जावं लागणार आहे. तर मित्रांनो, हे आहे ते व्हॉल्कॅनिक इरप्शनने निर्माण झालेले जायंट कॉसवे. हे जे दगड आहेत यांना कॉसवे म्हटलं जातं. आणि पण फक्त एकदम म्हणजे सगळे दगड असे एकमेकांच्या वरती लावल्यासारखे आहेत, परंतु हे नैसर्गिकरित्या निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हे एक वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये गिनलं जातं. तर बघू शकता आपण, सगळे दगड आहेत, परंतु एकावरती एक नैसर्गिकरित्या निर्माण झालेला आहे. आणि आपण ते पुढे जाणार आहोत. तिकडे ते मेन लोकेशन ती वाली आहे. मित्रांनो, हे बघा, एक तर फोटो सेशन चालू आहे. आणि हीच जे बघा एकदम असे दगडावरती दगड लागलेले आहेत, पण हे नैसर्गिकरित्या निर्माण झालेलं आहे. पाहू शकता काय सुंदर आहे ते. आणि हे आमचे भाऊ पोज देत आहेत. तिथे लिहिलेलं आहे डेंजर, रिस्क ऑफ फॉलिंग रॉक्स. तरी पण भाऊ आपल्या डेंजर सोबत काय बोलतात, एक चुनौती हे करत आहेत. ये खतरों के खिलाडी.
मिस तो बाजीराव सिंगम, याच्या जी मध्ये दम तो सिंगम. नो, आता आपली टूर संपलेली आहे. आता आपण परत बेल्फास्ट सिटीमध्ये पोचलो आहोत पूर्ण हायलँडची ट्रिप करून. आता बघू आता थोडेफार सिटी सेंटर एक्सप्लोर करू आणि नंतर मग जेवण वगैरे आपण ब्लॉगचा एंड करणार आहोत. तर चला मग आता नवीन कुठल्या सिटीमध्ये काय पाहायसाठी ते बघूया आपण. मित्रांनो, हा जो माझ्या पाठीमागे आहे हा आहे इकडचा सिटी हॉल, परंतु अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे हा सध्या बंद आहे. आपल्याला खूप चांगला व्ह्यू होता यायचा, पण आपल्याला अनफॉर्च्युनेटली आपला व्ह्यू काढता येणार नाहीये. सगळं काही बंद आहे इकडे. पण बघा आपण पाहू शकता खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, आता आपण वेदर्स फूडमध्ये बसलो आहोत. थोडं जेवण ऑर्डर केलेलं आहे आणि आता आपण आपला हा ब्लॉग इथेच थांबवतोय, कारण की आता पुढे काही दाखवायसारखं नाही. आणि तुमचं खूप खूप आभारी आहे, तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलात. आणि जर काय चुका झाल्या असेल तर आम्हाला फीडबॅक द्या, आम्ही त्या फीडबॅकवरती काम करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. एन्जॉय युअर लाईफ. टेक केअर. बाय बाय.